एक धक्कादायक असा प्रकार नागपुरात कन्हा नदीमध्ये उडी मारून महिलेनं आत्महत्या केलेली आहे। नदी पुलावरच पतीसोबत सेल्फी काढल्यानंतर या महिलेनं नदीमध्ये उडी घेतली आहे। कन्हा नदीमध्ये निर्माल्य वाहण्यासाठी ही महिला गेलेली होती। हे दाम्पत्य गेलेलं होतं। त्यानंतर या महिलेनं सेल्फी काढला आणि नंतर स्वतः नदीमध्ये उडी घेतली आहे। कौटुंबिक कलहामुळे महिलेनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जातो। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, नक्कीच अतिशय धक्कादायक अशी ही घटना म्हणावी लागेल, कारण ज्ञानेश्वरी साकोरे या 23 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत नागपूरहून आपल्या मूळ गावी रामटेक तालुक्यातील काचुरवाही या गावी जाण्यासाठी निघालेल्या होत्या। निर्माल्य टाकण्यासाठी त्या नदीच्या पुलावर उभे राहिल्या। पतीसोबत त्यांनी आपला सेल्फी काढला आणि त्यानंतर अचानक त्यांनी नदीत उडी मारली। त्यानंतर जे पती होते त्यांनी घाबरून जोराजोरात आजूबाजूच्यांना आवाज दिला। त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आणि पोलिसांकडून आणि स्थानिक जे गोताखोर आहेत त्यांच्याकडून रविवारी म्हणजे काल हा मृतदेह बाहेर काढण्यात आला। नेमकं या प्रकरणामागे म्हणजे आत्महत्या करण्यामागे कारण काय आहे अजूनही गुलदस्त्यात आहे। मात्र कौटुंबिक कलह किंवा घरगुती तणाव या पाठीमागे असू शकतो असा जो संशय आहे किंवा अंदाज आहे तो पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील तपास करत आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।